हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे मी आमच्या जाऊबाईंच्या किचनमध्ये. त्या काय करतायत? मशरूमची भाजी करतायत ना? चना डाळ मशरूम. काय काय घेतले सांगा हो तुम्ही मला. कांदा टाकलाय आधी हे साहित्य सांगा मला. हे बघा, हे मशरूम त्यांनी स्वच्छ करून घेतलंय. ते मी दाखवलं नाही तुम्हाला. हे बघा, हे मशरूम स्वच्छ करून घेतले. 2 पॅकेट आहेत. आणि चना डाळ किती आहे? पाऊण किलो भिजत घातलेली, म्हणजे ती 1 किलोच्या वर झाली. आणि वाटण दाखवा ते. हे बघा, हे आपलं नेहमीचं आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांदा वगैरे भाजून वाटण केलेलं आहे. हे भाजी भरपूर आहे म्हणून वाटण पण भरपूर आहे. तिकडे टोमॅटो आहे आणि कोथिंबीर आहे. इकडे फोडणीला काय घातलंय तुम्ही? इकडे काय घातलंय तुम्ही? दालचिनी, काळी मिरी, कांदा घातलाय भरपूर, तमालपत्र आणि लवंग, दालचिनी, तमालपत्र, अख्खट टाकले, टोमॅटो टाकले. ते छान परतून घ्यायचं. मस्त परतून घेतायत त्या. टोमॅटो चांगला त्यात परतू द्यायचा तो. आगरी मसाला, मसाला टाकताय. भरपूर मसाला टाकायला लागेल ना, भाजी पण भरपूर आहे. मला वाटतं जवळजवळ 2-1 किलो भाजी होईल. 2 किलोच्या वरच होईल. मसाला मस्त तेलात परतताय. हा गोडा मसाला टाकला, थोडासा गरम मसाला टाकला. हा गरम मसाला. हळद टाकली. आता हे वाटण टाकतायत बघा. त्या भरपूर वाटण आहे. वाटण मस्त परतून घेतलं तर तेल कांद्यामध्ये. आता मशरूम टाकताय आधी. कारण डाळ पण शिजेल लागेल. हा, भिजलेली डाळ आहे ना, लगेच शिजते. मिक्स केलं त्यांनी चांगलं. डाळ टाकताय ना, मशरूम चांगलं परतून घेतलं आणि मग डाळ टाकतायत. ते ह्या पातेल्यात होईल, शिजेल ना ह्याच्यामध्ये. स्वयंपाकात खूप एक्सपर्ट आहेत बघा. आम्ही गणपतीचं जेवण दाखवलं होतं ना, सगळं ते ह्यांनी बनवलेलं. 2 दिवसाचं पूर्ण जेवण दाखवलं होतं मी. सगळी डाळ घालून घेतली त्यात. मस्त मिक्स करून घेतलं त्यांनी ते सगळं. मीठ नाही घातलंय ना अजून आपण. मीठ घातलं बघा त्यात. भाजी बरीच आहे ना, मग मीठ पण भरपूर घालावं लागेल. पाणी घातलं. शिजण्यापुरतं पाणी घालायला लागतं ना, चना डाळ आहे म्हटल्यावर. पाणी घातलं बघा त्यात भरपूर. अजून घालायला लागेल का हो? नाही लागेल नंतर वरती घेऊन टाकायचं. थोडं थोडं गरम पाणी करून करून घालायचं, एकदम नाही घालायचं. चालेल, थोडंसं तिखट झालं तरी चालतं म्हणा आपल्याकडे, पण खूप नाही तिखट व्हायला पाहिजे. कारण अगदी किती पण नाही चालत. ते काय करताय? गरम पाणी ठेवतं करायला. हे बघा, पातेल्यावर ताट ठेवले, त्यात पाणी ठेवले. थोडं थोडं करून गरम पाणी घालायचं त्यात. भाजी शिजेपर्यंत छान शिजू द्यायची. नंतर शिजल्यावर मी दाखवते तुम्हाला. ते काय टाकलं हो? शिजत आली ना भाजी. गाठली नाही जांभळा, मी गाठते आता. शिजत आली आहे ना.
पाणी टाकायला लागेल मग ते अजून. टाकायचं. गरम पाणी टाकलं ना. झाली ना भाजी. थोडीशी आटायला पाहिजे. होईल आता ते थोडी झाले म्हणजे झालेच. ही अशी चणा डाळ मशरूमची भाजी मस्त तयार झाली. सुगंध तर खूप छान येतोय. मला पण ती बघायची होती तुम्हाला, म्हणून तर म्हटलं चला तुमच्या बरोबर पण शेअर करावी. चणा डाळ मशरूमची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.